स्पर्धेमध्ये आपण तोच शेड्यूल कंटिन्यू करणार आहोत. त्यामुळे हा सामना 4 षटकाचा असेल. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आहे. दोन दिग्गज एकमेकांच्या विरोधामध्ये लढले. आपापल्या पहिल्या सामन्यांमध्ये दोन्ही संघाने विजय मिळवला आणि मोठा विजय मिळवला. भरत स्मृती धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली संघाने जवळपास 40 धावांनी पहिल्या सामन्यामध्ये विजय पटकावला होता आणि शास्त्रीनगर दुधाळेपाडा संघाने चेस करत असताना कमालीची बॅटिंग केली होती. तर दोन दिग्गज एकमेकांच्या विरुद्ध लढतील. लोहे से लोहा टकराएगा तो चिंगारी जरूर निकलेगी. कशा प्रकारचं बॅटल राहतंय हे पाहावं लागेल. प्रेक्षकांचा पुरेपूर मनोरंजन करणारा हे बॅटल असेल यात काही शंका नाही. धडाकेबाज वडवली विरुद्ध शास्त्रीनगर दुधाळेपाडा. देवदास आणि मयूर अशी जोडी येते. मयूर असतील स्ट्रायकिंग एंडला, देवदास नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील. तसेच गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहू शकतो. पहिल्या सामन्यामध्ये ज्याची कामगिरी चांगली राहिली होती तो गोलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. धीरज गोलंदाजी मार्कवर असतील. सामन्याला होईल सुरुवात. जशी सामन्याला सुरुवात होईल तशी आपण इथे टाइम सेट करणार आहोत. बरोबर 2:46 ने सामना सुरू झालाय. त्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाने इकडे लक्ष द्यायचं आहे. पहिल्याच चेंडूवर इथं आक्रमण केलं जात आहे. स्क्वेअर ड्राईव्हच्या माध्यमातून चौकार खेळला जातोय. एक धडाकेबाज सुरुवात खऱ्या अर्थाने धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवलीच्या विरोधामध्ये खेळत असताना शास्त्रीनगर दुधाळेपाडा संघाची होती. चौकार येतोय. 4 धावा. धन्यवाद डीजे. आक्रमण केलं गेलं धीरजच्या विरोधामध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार खेळतोय मागच्या मॅचचा हिरो मयूर. इथं पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक करणार नाही कोणती चूक. पहिल्या चेंडूवर चौकार खेळल्यानंतर इथे परतावं लागतंय फलंदाज मयूरला. मयूर बाद. धन्यवाद डीजे. जशी विकेट आली कार्तिकच्या चेहऱ्यावर हास्य उमललंय. पहिल्या चेंडू नंतर कार्तिक थोडासा निराश होता, मात्र लगेचच कमबॅक झाला आणि कार्तिकच्या चेहऱ्यावरचं हास्य खऱ्या अर्थाने पाहण्यासारखं आहे. समस्त वडवलीकरांना आनंद देणारं हे कार्तिकच्या चेहऱ्यावरचं हास्य खऱ्या अर्थाने इथे उमलत आहे. विकेटचं झालं पतन. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते दर्शन दुधाळे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. चांगल्या टच मध्ये खऱ्या अर्थाने मयूर दिसत होता, मात्र मयूरला या सामन्यामध्ये स्वस्तात परतावं लागलं. 4 धावा त्याच्या बॅट मधून जरूर आल्या, मात्र चांगलं कमबॅक राहिलंय ते गोलंदाज धीरजचं. धीरजचा पुढचा चेंडू आणि इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका पुन्हा एकदा फसला आणि मला वाटतं इथे घडतंय काय, योगेश यांच्याकडून घडतीये चूक. अशा चुका आपण फार कमी वेळा पाहतो, कारण योगेश एक सिनियर खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत. अनुभव त्यांच्या माध्यमातून मैदानामध्ये नेहमीच पणाला लागलेला असतो. मात्र इथे जजमेंट काहीशी खराब आली. विकेट होऊ शकत होती, झेल घेऊ शकत होते, मात्र चेंडू राहिला मागे आणि योगेश पळत सुटले पुढे. अशी ही परिस्थिती मैदानामध्ये दाखल झाली. एक धाव इथे धावून पूर्ण झाली. धावफलकावर धावा अंकित केल्या 5. पुढचा चेंडू देवीदास साठी आणि इथे पुन्हा एकदा फटका बसला. चेंडू हवेत, चेंडू खाली केशव माळी. इथे झेल होऊ शकत होता, मात्र इथे पुन्हा एकदा सलगच्या दुसऱ्या चेंडूवर चूक घडतीये. या अगोदर योगेश यांनी अशाच प्रकारे चूक केली, आता मात्र केशव यांच्याकडून चूक होतीये. खऱ्या अर्थाने खराब कॉलिंग, कारण पॉइंट रिजन मध्ये, स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते, त्यांना सहजरित्या झेल होऊ शकला असता. मात्र केशव यांनी कॉल दिला आणि चेंडू पर्यंत पोहोचलेच नाही. जीवनदान मिळत आहे. पुढचा चेंडू धीरजचा आणि इथे काय घडतंय, मोठा फटका खेळला जातोय, आक्रमण केलं जातंय. दर्शन दुधाळेच्या बॅट मधून हा चौकार. 4.
धन्यवाद डीजे. झेल सोडल्यानंतर चौकार म्हणजे जखमीवर चोळलं जाते मीठ. दुःख दिलं जातोय, वेदना दिल्या जात आहेत, यातना दिल्या जात आहेत. इथे काय घडतंय तर डॉट बॉल येतोय. मला वाटतं पहिलं षटक इथे समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये संमिश्र कामगिरी गोलंदाजाची राहिली. फलंदाजांनी देखील चांगली सुरुवात केली आहे. खऱ्या अर्थाने एक विकेट जरूर मिळाली आहे. मात्र पहिल्या षटकामध्ये 10 धावा शास्त्रनगर दुधाळेपाडा संघाच्या धावफलकावर जोडल्या गेल्या. अतिशय नाट्यमय चित्र आपल्याला खऱ्या अर्थाने पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं, जिथे 2 झेल घेण्याची संधी निर्माण झाली होती. मोठे मोठे हादरे तुम्ही सुरुवातीला दुधाळेपाडा संघाला देऊ शकत होतात. मात्र क्षेत्ररक्षणाचा दर्जा कुठेतरी खालावलेला पाहायला मिळाला धडकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली या संघाकडून. आता नवीन गोलंदाज मला वाटते रवी वारगडे येतात. मागच्या सामन्यामध्ये रवी यांनी हॅट्रिक घेतली होती आणि या सामन्यामध्ये देखील तशाच प्रकारची कामगिरी खऱ्या अर्थाने अपेक्षित असेल धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली संघाला आणि वडवली संघाच्या सर्व चाहत्यांना. आज धडाकेबाज वडवलीसह वडवलीचे आणखी 2 संघ होते. एक तर पराभूत झाले, मात्र दोन संघांनी आपली स्थिती या स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत मजबूत ठेवली आहे. आणि इतर रवीचा पहिला चेंडू ब्लॉक होल डिलिव्हरी. काय कमालीचा चेंडू होता. पहिला चेंडू खोलात टाकला होता. पहिला चेंडू येतोय निर्धाव, माफ करा 1 धाव येते आणि धावफलक जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. खऱ्या अर्थाने इथे मोठा फटका खेळला जातोय दर्शनच्या बॅट मधून. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाला सीमा पार. धावा मिळतील 4. दर्शनच्या बॅट मधून सलगचा दुसरा चौकार. धन्यवाद डीजे. चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये करतोय दर्शन. हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन, त्याचा फायदा मिळतोय गोलंदाज रवीला. रवी चांगला खेळाडू आहे, चांगला अष्टपैलू खेळ त्याच्याकडून वारंवार आपण पाहत असतो. मागच्या सामन्यामध्ये देखील काय दर्जेदार गोलंदाजी केली होती. या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले, मात्र त्याच्या विरोधामध्ये इथे झेल घेण्याची संधी निर्माण झाली आहे. दर्शनची विकेट म्हणजे मोठी विकेट रवीच्या खात्यामध्ये, धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवलीच्या खात्यामध्ये. कॅरी ऑन डीजे. धन्यवाद डीजे. चांगल्या टच मध्ये दर्शन दिसत होता, कारण ते 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले होते. संघाच्या आशा खऱ्या अर्थाने पल्लवित केल्या होत्या, अपेक्षा पल्लवित केल्या होत्या. मात्र अखेरच्या क्षणाला इथे दर्शनला बाद व्हावं लागलं. त्याचं कारण म्हणजे रवीची दमदार गोलंदाजी. आणि अक्षय तरे जसा मैदानामध्ये दाखल होतोय, पहिल्या चेंडूवर गोल्डन डकची शिकार. फलंदाज होईल बाद. अक्षय आला पावली माघारी. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत काशीनाथ दुधाळे. नवीनच गेले होते फलंदाज अक्षय. हार्ड हिटिंग फलंदाज म्हणून ओळखले जातात. मात्र इतकं सोपं नाहीये रवीच्या विरोधामध्ये आक्रमण करणं, कारण रवी देखील एक मातब्बर मुरलेला खेळाडू आहे आणि त्याच्या विरोधामध्ये इथे लाऊड अपील जरूर केली आहे. आणि आल्या पावली
काशीला देखील परतावं लागतंय. काशी देखील होतोय बाद, कारण पंचांचं बोट गेलंय आबाळाकडं. विकेटचं पतन काशी बाद. धन्यवाद डीजे. आणि या गोजिरी चषक 2026 मधला आणखी एक विक्रम रवीच्या बॅटमध्ये रवीच्या माध्यमातून होतोय. कारण सलगच्या दुसऱ्या सामन्यामध्ये दुसरी विकेट हॅट्रिक खऱ्या अर्थाने रवीने पूर्ण केली आहे. या अगोदरच्या सामन्यात देखील रवीने विकेट हॅट्रिक केली होती. या सामन्यात देखील रवीच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक होते. दर्शन बाद झाला, त्यानंतर अक्षय बाद झाला, त्यानंतर आल्या पावली काशीला देखील परतावं लागलं. आता मात्र दुधाळेपाडा संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय. कारण जशा प्रकारची सुरुवात झाली होती त्या धावगतीला पूर्णपणे ब्रेक लावण्याचं काम खऱ्या अर्थाने रवीने केलंय. रवी वार करतात खडे खडे आणि निश्चितपणाने आघात केले जात आहेत फलंदाजी अटॅकवर, बॅटिंग युनिटवर. रवी वारगडेच्या माध्यमातून वार केले गेले. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांती धावा धावफलकावर शास्त्रीनगर दुधाळेपाडा संघाचा 15. नवीन गोलंदाज सोमनाथ भोईर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. सोमनाथला सामना करायचाय देविदासचा. देविदास उर्फ लाल्या, शास्त्रीनगरचा लाल्या काय करामत करतोय पाहावं लागेल. इथे अवांतर वाईट चेंडू येतोय. धावफलकामध्ये भर पडेल. धावफलक जाऊन पोहोचते ते 16 या आकड्यावर. तर देविदासला इथं विचार मंथन करावं लागेल. चांगला धावफलक उभा राहण्याची जबाबदारी सध्याच्या घडीला देविदासवर आहे. मात्र देविदासच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना कोणताच प्रेशर माझ्या मनावर नाहीये हे सध्याच्या घडीला दाखवतोय. कारण पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर हाताळला जातोय गोलंदाज सोमनाथ भोईरच्या माध्यमातून. काय कमालीची गोलंदाजी सध्याच्या घडीला स्वर्गीय भरतस्मृती धडकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली संघाची सुरू आहे. अफलातून कामगिरी सध्या सर्वच क्षेत्रामध्ये होते. आणि इथं काय घडतंय, बॅटची कडा, फलंदाज होईल बाद. सोमनाथला मिळतीये विकेट. फलंदाज रोशन देखील आल्या पावली माघारी. धन्यवाद. अडचणीमध्ये वाढ होतीये कारण रोशन देखील परतलाय. आता मात्र खऱ्या अर्थाने शास्त्रीनगर दुधाळेपाडा संघासाठी धोक्याची घंटा आहे. अजून देखील देविदास जरूर मैदानामध्ये उपस्थित आहे, मात्र नॉन स्ट्राईक एंडला. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आले त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. क्षेत्ररक्षक काहीसे फंबल जरूर झाले होते, मात्र चांगलं बॅकअप, स्वतःला सावरलंय आवरलंय आणि चेंडूला देखील पकडलंय. एकच धाव धावून पूर्ण होतीये. नयनच्या बॅट मधून फटका चांगला पाहायला मिळाला होता, मात्र तितकंच एडिटर विकी तिथं उपस्थित होते. सिनेमॅटिक वाला विकी तिथं उपस्थित होते. चांगली क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षणाचा सिनेमा चांगला दाखवला त्यांनी. इथे वाईट चेंडू येतोय, अवांतर चेंडू येतोय. धावफलक जाऊन पोचले ते 19 या आकड्यावर. शास्त्रीनगर दुधाळेपाडा संघाने एक गोष्ट तर लक्षात घ्यायला हवी, कारण धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली संघाविरोधात खेळत असताना जास्तीत जास्त धावा तुमच्या धावफलकावर असणं फार गरजेचं आहे. कारण त्यांचे फलंदाज चांगल्या टच मध्ये आहेत. आणि इथे फाईन लेग रिजन मध्ये फर्स्ट स्लिप मध्ये मला वाटतं योगेश दादा तिथे उपस्थित होते. चांगलं क्षेत्ररक्षण. मागच्या सामन्यामध्ये आपण उल्लेख केला होता की उंच अशा कतकाठीमुळे त्यांना खाली वागताना थोडीशी अडचण होते, मात्र तशा प्रकारचं कोणतंच चित्र या चेंडूवर दिसलं नाही. चांगलं क्षेत्ररक्षण.
आणि इथे लेग कटरचा मारा केला जातोय. देविदास ऐनकर सारख्या दर्जेदार फलंदाजाला जर का तुम्ही चकवताय तर निश्चितपणे धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली संघाचा येणारा भविष्य हा उज्ज्वल आहे. कारण काय गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे सोमनाथची. उंचपुऱ्या यष्टीचा गोलंदाज आणि इथे काय घडतंय. शास्त्रीनगर दुधाळेपाडा संघाची शेवटची उमेद खऱ्या अर्थाने ज्याच्याकडे पाहिलं जात होतं तर देविदास ऐनकर देखील इथं परततोय. देविदास ऐनकर देखील स्वस्तात बाद. विकेटचं पतन. धन्यवाद डीजे. देविदास बाद झाले आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते देवा देवा दुधाले. आता इथून पुढे खऱ्या अर्थाने शास्त्रीनगर दुधाळेपाडा संघाची जी नाव समुद्रामध्ये कुठेतरी मध्यावर अडकले तिला कुठेतरी तीरावर आणण्याची जबाबदारी या दोनही फलंदाजांना पार पाडावी लागेल. कारण संघ अडचणीमध्ये आहे. 19 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न राहील नयन आणि देवाचा. आता ते प्रयत्न कशा प्रकारे राहतात हे देखील पाहावं लागेल. सतीश शेळके देखील या मैदानामध्ये उपस्थित आहेत. आणि इथे काय घडतंय. पहिल्या चेंडूवर नयनच्या बॅट मधून आक्रमण केलं जात आहे. योगेशच्या विरोधामध्ये मोर्चा उघडलाय. पहिल्या चेंडूवर प्रहार. धावा मिळतील 6 कारण हा येतोय भला. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. आणि इथे काय घडतंय. सलगच्या दुसऱ्या चेंडूवर सलगचा दुसरा प्रहार हा येतोय नयनच्या बॅट मधून. बॅक टू बॅक षटकार मॅक्झिमम डीजे. धन्यवाद डीजे. जसा उल्लेख आपण केला की दुधाळेपाडा संघ कुठेतरी अडचणीमध्ये आहे. या दोनही फलंदाजांना जबाबदारी घ्यावी लागेल. नयननी मनावर घेतलंय आणि नयनची सध्याच्या घडीला नयन रम्य फटकेबाजी मैदानामध्ये सुरू झाली आहे. सलगच्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके, 2 मोठे ब्लास्ट, 2 षटकार. योगेश अधिकारी यांच्यासारख्या अनुभवी गोलंदाजा विरोधामध्ये सध्या नयनने मोर्चा उघडला आणि नयनने फटकेबाजी सुरू केली आहे. योगेश यांना आता विचार करावा लागेल. मला वाटतंय क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदलाव केला जातोय. आणि इथे काय घडतंय. डॉट बॉल डॉट बॉल. या अगोदर आपण केशव यांना यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहत होतो पण मात्र जसे 2 चेंडू 2 षटकार आले यष्टीरक्षणासाठी सतीश शेळके यांनी स्वतःवर भरोसा दाखवला. फिल्डिंग मध्ये चेंज केलं आणि त्याचा फायदा सध्याच्या घडीला मिळतोय. डॉट बॉल येतोय आणि इथे काय घडतंय. सलगचा दुसरा डॉट बॉल येतोय का. डायरेक्ट हिटची संधी आणि डायरेक्ट हिट. देवा दुधाले बाद. धन्यवाद डीजे. पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार आले त्यानंतर कमबॅक इथं आपल्याला पाहायला मिळतो योगेश यांचा. पहिले 2 चेंडूंचा विचार केला तर थोडे जलद गतीने टाकले होते. त्यानंतर पेस कट ऑफ केला. त्याचा फायदा योगेश यांना मिळतोय. आणि इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चिराग यांच्या बॅट मधून फटका बसलाय. सिनेमॅटिक वाला विकी. करणार नाही कोणती चूक. फलंदाज होईल बाद. आल्या पावली माघारी चिराग.
धन्यवाद डीजे. आतापर्यंत शास्त्रीनगर दुधाळेपाडा संघाचा विचार केला तर 7 गडी बाद झालेत आणि या 8 गडी बाद झालेत आणि या 8 पैकी 5 फलंदाजांना तर आपलं खातं पण नाही उघडता आलं. गोल्डन डकचे शिकार झाले. त्यामुळे या गोष्टीचा कुठेतरी विचार करणं फार गरजेचं राहील. या गोष्टीचा विचार मंथन करणं गरजेचं राहील. इथे देखील बॅटची कडा घेतली होती. डायरेक्ट ही संधी इथे देखील निर्माण झाली आहे. एक धाव धावून पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा देखील धावून पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला निश्चितपणाने जाईल आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये तिसरी धाव देखील धावून पूर्ण होतीये. चौथ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये काय घडतंय? 3 धावा प्लस 1 गडी बाद अशा एकूण 3 धाव फलकावर अंकित केले जातील आणि 4 षटकांचा खेळ मला वाटतं इथे समाप्त होत आहे. शेवटच्या चेंडूवर या येणाऱ्या 3 धावा कशा प्रकारे राहतील, निर्णायक राहतील का हे पाहणं गरजेचं असेल. मात्र 4 षटकांमध्ये धावा लावल्या गेल्या धावफलकावर 34 आणि 35 धावांचं आव्हान असेल ते स्वर्गीय भरत स्मृती धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली संघासमोर. ते आव्हान कशा प्रकारे पार केलं जात आहे, आता पार केलं जात आहे की त्यांना रोखलं जात आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल आपण कॉम बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन आणि आमंत्रित करूयात कैलाजी शेलवले सरांना. धन्यवाद. येस थँक्यू. खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय. सामना आपल्या समोर रंगत असताना आपल्याला पाहायला मिळेल जयगाव दे फायटर्स शास्त्रीनगर दुधालेपाडा त्यांच्या विपक्ष संघ इनॅक्शन मध्ये असेल. ज्या संघाने पहिल्या डावामध्ये खेळाच्या पहिल्या फेरीमध्ये चांगली कामगिरी ज्यांची राहिली होती
तो अर्थात स्वर्गीय भरत शिंगोळे स्मृती धडाकेबाज वडवली. तर दुसऱ्या फेरीमध्ये कोणता संघ आपल्या विजयाचं तिकीट निश्चित करेल आणि आजच्या दिवसामध्ये टॉप 5 मध्ये दाखल होण्याचा प्रयत्न करेल. निर्धारित 4 षटकांची लढत आहे. 35 धावेंचं आव्हान आहे टीम धडाकेबाज वडवली क्रिकेट संघाने आणि त्याच अनुषंगाने पहिलं अटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज देवीदास दाखल झालाय. त्याचप्रमाणे ओपनिंग पेअर मैदानात 35 धावेंचा पाठलाग करण्यासाठी विशाल आणि त्यांच्या सोबतीला संदीप दाखल झाले. स्ट्रायकिंग एडवर फलंदाज विशाल ज्याच्या बॅटमधनं या अगोदरच्या सामन्यात अर्धशतकीय खेळण्याचा विक्रम त्याने या स्पर्धेमध्ये नोंदवला होता. तदनंतर नॉन स्ट्रायकिंग एडवर फलंदाज संदीप कशा प्रकारे आता 4 षटकामध्ये 35 धावा चेस केल्या जातील की 4 षटकामध्ये इथून पुढे शास्त्रीनगर संघ 35 धावा रोखण्यात यश येईल ते आता येणारा काळ येणारी वेळ ठरविल. पंचांचा येईल ग्रीन सिग्नल. सामन्याला होते सुरुवात. सामन्याच्या दृष्टिकोनातून देऊया दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. देवीदास पहिला चेंडू शॉर्ट पिच पटका तिथे दमदार आहे विशालच्या बॅटमधनं. दुसऱ्या इनिंगची सुरुवात षटकाराने 6 धावा. थँक्यू. षटकाराच्या मदतीने या दुसऱ्या डावाला सुरुवात. फलंदाज विशाल चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला होता. नंतर कमबॅक चांगलं राहिलंय गोलंदाज देवीदासचं. तसंच आता देवीदास साठी पारितोषिक येते. जर विकेट हॅट्रिक जर त्याने कंप्लीट केली तर अजिंक्य दुधाळे यांच्या माध्यमातून 200 रुपयांचा कॅश प्राइज आता देवीदास साठी दिलं जाईल. तिथे ओव्हर दी कव्हर्स फटका चांगला आहे विशालच्या बॅट बंद येत असताना 2 क्षेत्ररक्षक पाठमोरा तर केलाय चेंडूचा परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. तिसरा धावेचा प्रयत्न आणि नक्कीच आपण पाहू शकतायत पाहता पाहता आता या चेंडूवर धावा मिळतील 3च्या मदतीने धावपळक सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल धडाकेबाज वडवली क्रिकेट संघाचं 9 या आकड्यावर. या आकड्यावर धावपळक सध्याच्या घडीला जाऊन पोहोचते आणि स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज आता संदीप दाखल होतील. चांगली फलंदाजी विशालची राहिली. पहिल्या मॅच मध्ये देखील त्याची कामगिरी चांगली होती. तिथे वैयक्तिक 50 धावेंवर खेळत होता. मात्र जशी या इनिंगला सुरुवात झाली आणि आता फलंदाजी देखील चांगली करतोय. फुल टॉस चेंडू होता ऑन साइडला फटका तिथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल आणि नक्कीच आता एकच सिंगलवर समाधान मानत असताना धावपळक 1ने पुढे सरकेल धडाकेबाज वडवली क्रिकेट संघाचं आणि जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावर. चांगलं क्रिकेट इथं अनुभवाला पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये रखरखीत उन्हामध्ये 2 मातब्बर संघांमध्ये ही होणारी लढत टीम जयगावदे फायटर्स शास्त्रीनगर दुधालेपाडा त्यांच्या विपक्ष भरत स्मृती धडाकेबाज वडवली क्रिकेट संघ पाठमोऱ्या अंगाने झेल घेण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न तर चांगले होतोय. शेवटच्या क्षणाला घडते चुकी. पंचांचा येतो इशारा. मिळतील 4 धावा. चौकार. चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावपळक 14 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करत असताना फलंदाजी चांगली राहिली दोन्ही फलंदाजांची. विशाल ज्याच्या बॅटमधनं एक षटकार आला त्यानंतर आता संदीप देखील त्याच्या पाठोपाठ चांगली कामगिरी करत असताना दुसऱ्या चेंडूवर मला वाटतं चौकार ठोकवलाय. विशालचं कौतुक असेल. 13 धावेंवर अजून खेळतोय. चांगली कामगिरी तो आपल्या संघासाठी करत असताना शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु आता लेगस्टिकला मिस करत पंचांची अवांतरची घोषणा येते. वाईट साठी आता रिव्ह्यूची मागणी केली आहे ती फिल्डिंग करणाऱ्या संघाने.
थर्ड अंपायर ला आता रेफर केलंय. वाईड चेंडू असेल. आता रिव्ह्यू तुम्ही गमावला, यापुढे रिव्ह्यू तुम्हाला घेता येणार नाही. शास्त्रीनगर संघ धावपळकावर धावा, एकने पुढे सरकेल 15 या आकड्यावर. फटका समोर चांगला आहे. कमालीचा क्लास दाखवत असताना विशालच्या बॅट मधनं लॉंग ऑफला दर्जेदार फटका. 6 धावा, षटकार. पहिलं षटक समाप्त झाले. धावपळकावर धावा 21-21 या आकड्यावर जाऊन पोहोचले धावपळक. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत धावा भरपूर खर्च केल्यात. गोलंदाज देवीदासच्या विरोधामध्ये आक्रमण चढवलं. विशालची कामगिरी चांगली राहिली आहे. अगदी आपण पाहू शकता तर पहिल्या सामन्यामध्ये देखील फलंदाजी कमालीची. त्याच अनुषंगाने दुसऱ्या धाव्यामध्ये 35 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरले आणि पहिल्या षटकामध्ये नक्कीच त्याची कामगिरी एकंदरीत पाहिलं तर चांगली राहिली आहे. हॅलो. वैयक्तिक 19 धावेंवर या मॅच मध्ये खेळत असताना विशाल आपल्याला पाहायला मिळेल. चांगली कामगिरी करतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी काशी दाखल झालेत. फुलटॉस चेंडू फटका दिशा देण्याचं काम. बॅटची एज. 2 क्षेत्ररक्षक पाठमोर आता करतात, परंतु आउटफील्ड फास्ट आणि चेंडू सीमा रेखा पार. 4 धावा मिळतील. चौकाराच्या मदतीने धावपळक 25 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. अगदी 10 धावेंची आवश्यकता. इथून पुढे शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु तू मे कॉलिंग खराब आणि रनआउटच्या स्वरूपात पहिला ब्रेक थ्रू. टीम स्वर्गीय भरत शिंगोळे स्मृती धडाकेबाज वडवली क्रिकेट संघाला. फलंदाज संदीप बॅक टू द पवेलियन. गोलंदाज काशीने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर अजिंक्य दुधाळे यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. म्हणजे पारितोषिकांचा वर्षाव सध्याच्या घडीला शास्त्रीनगर संघाच्या सर्व खेळाडूंवर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज त्याचप्रमाणे अजिंक्य दुधाले यांना मी विनंती करतोय की आपण कुठे असाल तिथे यायचं आणि व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. सिंगलच्या मदतीने धावपळक आता सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल 26-26 या आकड्यावर. 16 चेंडू 10 धावींची आवश्यकता या मॅच मध्ये. आता सॉफ्ट हँडने फटका समोर खेळला. एक सिंगल पूर्ण. अगदी डीपला क्षेत्ररक्षण रोशन तिथे दाखल झाले होते. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धावेवर समाधान मानत असताना धावपळक आता संत गतीने पुढे सर्कल. 27-27 या आकड्यावर. 15 चेंडू 9 धावींची आवश्यकता. आता या मॅच मध्ये समीकरण रंगलंय. टीम धडाकेबाज वडवली क्रिकेट संघासाठी. 8 धावा पाहिजेत. 14 बॉल 8चं इक्वेशन मैदानामध्ये रंगत असताना
हा चेंडू कमालीचा हाताला होता गोलंदाज काशीने. एलबी विकेट या स्पर्धेमध्ये ग्राह्य धरली जाणार नाहीये. तत्कारणास्तव आता गोलंदाज चांगली कामगिरी करत असताना सध्याच्या घडीला दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज काशी. शेवटचा चेंडू असेल, फक्त दिशा देण्याचं काम. तिथे शॉट, थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण झालं त्याच्या माध्यमातून. तत्कारणास्तव शेवटच्या चेंडूवर येते एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावपळ का 2 षटकाच्या अखेरीस जाऊन पोहोचेल. 28-28 या आकड्यावर पुढील सामना नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना एस आर वडवली त्यांच्या विपक्ष संघ इनॅक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल विके प्रतिष्ठान बराडपाडा. दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. एस आर वडवली संघाचा कर्णधार आपण कुठे असाल तर रिपोर्टिंग करा. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. 12 चेंडू 7चं इक्वेशन मैदानामध्ये रंगत असताना पहिला चेंडू फटका चांगला आहे आणि पहिल्या चेंडूवर धावा मिळतील 4. येईल 1 बाउन्स फोर चौकार. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील अक्षय. अक्षय तरे दाखल झाल्याने पहिल्या चेंडूवर चौकार लगावलाय. धावपळक आता 4 ने पुढे सरकेल. 32 या आकड्यावर टीम धडाकेबाज वडवली क्रिकेट संघ. एस आर स्पोर्ट्स वडवली संघाचा प्रतिनिधी आपण यायचं नाणेफेकी केली जाईल. शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी. चौकारानंतर आता छोटेखानी कमबॅक चांगले राहिले अक्षयच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू, 3 धावेंची गरज इथून पुढे विजय संपादित करण्यासाठी. फटका इथे चांगला आहे, ऑन साइडला दिशा देण्याचं काम. एक सिंगल. नक्कीच आपण पाहू शकतात एकाच सिंगलवर समाधान मानत असताना सध्याच्या घडीला धडाकेबाज वडवली संघाचे धडाकेबाज फलंदाज नेक्स्ट मॅच एस आर स्पोर्ट्स वडवली त्यांच्या विपक्ष विके प्रतिष्ठान बराडपाडा. 2 संघांदरम्यान ही मॅच होईल. मी टेमगाव गावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय दिनेश डोळे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या मॅचची नाणेफेकी करायची. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्मान